त्याला आलं म्हणलं काम त्यांना सांगा तुम्हाला भेटायचंय का त्यांना भेटत मॅनेजर ते आहेत का तुम्ही भेटायचंय का नाही ते सांगा म्हणा म्हणजे काय भेटायचंय काय त्यांना का इथं येऊन बोलायला तिथं बोलवायला हे नाहीये का भेटायचं नसेल तर तसं सांगा म्हणा मग बाकीचं पुढचं काय ते बघायला एक तर मनमानी लावली की ते लोकांची गरीब लोकांची पिळवणूक करते अहो यांचे एवढ्या कंप्लेंट आहेत ना मी लय लोकांना त्रास देते आणि भेटायला तस का ते मॅनेजर आहे फक्त त्याला त्याच्याकडे समस्या तो समस्या करून ठेवतो म्हणलं त्याला भेटायला का तो काय त्याला भीती वाटते का नमस्कार आतमध्ये नाही इथंच बोलू आतमध्ये काय आपल्याला काय असं व्यवहार थोडा करायचा वेगळा काही हे काय आहे तुम्ही सांगा आम्हाला क्लिअर किती हप्ते थकलेत आणि आरबीआयच्या गाईडलाईन्स प्रमाणे किती हप्ते थकल्यावर एनपीए होत आणि एनपीए झाल्याच्या नंतर किती दिवसांनी गाडी वाढल्या जाते तर मनमानी कारभार आहे एकतर तुम्ही अशा एजन्सीला देताय ना त्या व्यक्तीला ढकललं त्याला मोबाईल फोडला त्याचं कोण जिम्मेदारी घेणार आणि तुम्हाला भेटायला यायला तुम्हाला वेळ नाही गाडी चालू गेली जबरदस्ती गाडीने काय ऍक्सिडेंट केला जबाबदारी कोण घेणार तुम्ही अशा भंगार एजन्सी ठेवल्यात त्याचं काय आहे का नाही तुमच्याकडे काही हे सांगा म्हणजे याचं क्लिअरिफिकेशन द्या गाडी पकडाय अलाउड आहे का हा किती EMI थकल्यावर ओढल्या जाती आणि काय काय परमिशन घ्यायला लागते तुम्हाला ते पण सांगा आम्हाला हे लोकांना कळू द्या आम्ही व्हिडिओ करतो ते लोकांना कळू द्या ज्यांनी गाडी पकडली ते DRA प्रमाणे काम केलेलं आहे का नोटीस पण पाठवलेली आहे नोटीस द्या एकतर मनमानी एजन्सी ठेवल्यात अशा थर्ड क्लास म्हणूनच तुम्हाला दाखवलं की EMI किती ठीक आहे आम्ही एक अर्धा नाही एक तास बसतो ते आम्हाला क्लिअर दाखवा आणि हा असं जर तुम्ही जिम्मेदारी घेत नसताना तर ते एजन्सी ठेवल्यात कसल्या तुम्ही मग सांगतोय जर चोरी झाली तुम्ही काय म्हणणार गाडीचे हप्ते भरा मग ते लवकरात लवकर त्याचा आम्हाला अपडेट द्या फक्त मला एक सांगा एका EMI वर गाडी पकडाय अलाउड आहे का आहे मग त्याच क्लिअर करा लवकरात लवकर हेड ऑफिस वरून कन्फर्मेशन दिलं त्यामुळे तुमची गाडी लागली म्हणजे अलाउड आहे का हप्ता जर थकीत असेल तर गाडी हप्ता थकीत असेल तर नाही हप्ता थकीत असेल तर एनपीए मध्ये आहे का गाडी एनपीए साठी नसतं मग कशासाठी असतं त्याची माहिती द्या ना आम्हाला जर थकीत असेल हा किती हप्ते थकीत पाहिजे हप्ता तुम्ही अग्रीमेंट मध्ये दिलेला असतं काय अग्रीमेंट ते अग्रीमेंट दाखवा आम्हाला मागून घ्यावा लगेच मागवा ते लगेच मागवा का नाही मागू शकत स्कॅन करून ही गाडी पकडायला लगेच पकडू शकतात मागू का शकत नाही ते मागून स्कॅन मग मागून घ्या आजच मागून घ्या मागवा लगेच या नाही हे चुकीचं झालंय कायद्याच्या विरोधातलं हे एका हप्त्याला आम्हाला ते दाखवा कुठं लिहिलेलं आहे त्याच माहिती द्या आम्ही काय तुमच्यासोबत हे म्हणत नाही तुम्ही कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावं एका हप्त्यात गाडी उचलते म्हणले ना हप्ता जो त्यासाठी आहे ना यांना लेटर पण पाठवलेलं काय त्याचीच माहिती द्या ना किती हप्ते थकल्यावर गाडी वाढल्या जाते आणि गाडी वाढायसाठी कुठलं परमिशन लागतं त्याची बी माहिती द्या आम्हाला आमच्या माहितीनुसार तर कोर्टाचं कधी देता काल उचलली आणि विनाकारण उचलली त्या पोराचा मोबाईल पण फोडला काय संबंध आहे त्यांचा फोडायचा ते हरामखोर एजन्सीवाल्याला बोलवा त्यांना इथं एजन्सीला बोलवा त्या पहिलं त्यांचं माहिती घेऊ द्या बोलवा कोण अनिकेत का बादशाह लागून गेला नाही तो त्याचा मोबाईल फोडायचा आणि त्याला धक्काबुक्की करायची काय गरज काय आणि पहिली गोष्ट म्हणजे हे एक हप्ता थकल्यावर आम्हाला गाडीचं दाखवा कुठे येतं अधिकार गाडी सोडतो 3000 रुपये द्या मला गाडी सोडतो म्हणलं तर नाही दोन गोष्टी आहे साहेब याच्यामध्ये गाडी पकडली गाडीमध्ये तुम्ही म्हणता की एक हप्त्यामध्ये गाडी पकडली त्याचं सांगा ते तुम्हाला देतो ते काय हरकत नाही कंपनीचे डिसिजन असणार आहे कंपनी आरबीआय पेक्षा मोठी आणि सुप्रीम कोर्टापेक्षा मोठी आहे का तुमची कंपनी मी काय म्हणतोय माझी गोष्टी
आता तुम्ही म्हणताय की गाडी आम्ही 1 हफ्त्यामध्ये पकडली कसं म्हणजे कंपनी तुम्हाला देणार आहे तर ते मग कंपनी आरबीआयच्या गाईडलाईन्स गाईडलाईन्स वर चालते का नाही? चालतीये ना. उद्या तुम्हाला असं वाटतं की बाबा हे कंपनीने तुम्हाला पत्र दिले आणि हे पत्र बरोबर तुम्हाला वाटतं की कंपनी विरुद्ध तुम्हाला आरबीआय सुप्रीम कोर्ट मध्ये कंप्लेंट करेल, पण तुम्ही करा ना. आता तुमचे 2 विषय आम्हाला कंप्लेंट आधी नाही करायची, आधी पहिलं आम्हाला त्याची माहिती पाहिजे पूर्ण. बरोबर आहे. माहिती अगोदर तुम्हाला असं वाटतं की बाबा आपल्याला कंप्लेंट करायची, तुम्ही मी सांगतो की कायद्याच्या चौकटीत नाही झालेलं आहे. सांगा. पाहिजे काय आणि सोल्युशन काय पाहिजे ते तुम्ही सांगा ना. आम्हाला आता काय मी माहिती तुम्हाला का? आता तुमची मला 2 एक गोष्टी सांगा, सर. 1 मिनिट आहे. आता दुसरी गोष्टी तुम्ही म्हणताय साहेब की हे जे सीझर एजंटने काहीतरी ह्याचे विरोध केले बरोबर, ते आम्ही चेक करतो काय त्याचं काय करायची काय त्यांना काय परमिशन दिलेले नाहीये. हा मोबाईल काढून घेतला त्याचा अर्धा तास माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही ड्रायव्हर. माझी गाडी त्यांनी घेऊन का चालून गेलाय मला त्याचं कारण पाय. आज गाडीला मोबाईल accident झाला पडलाय. असता. त्याला देताना कसा होता मोबाईल हा आणि देताना माझ्या प्रत्येक हातात कसा का दिला मोबाईल त्याने. आणि प्लस त्याला गाडी चालवायचा अधिकार कोण दिला? मी माझ्यानंतर मी मालक आहे, माझ्यानंतर हा मालक आहे गाडीचा, हा ड्रायव्हर आहे, हा मालक आहे. याला असा धक्का देऊन गाडीत बसून घेऊन जाणं म्हणजे काय अपहरण करणार आहेत का ते? म्हणजे नेमकं करायचं काय? हे मला सांगा फक्त ते. आणि ऐका एजंट नसणार आहे. हा. नाही पण ठीक आहे. एजंट आपले डीआरए वाले आहेत का नाही? हा? त्यांना बोलवा त्यांना आता. गाईडलाईन्स माहिती आहेत का नाही? पाहिजे ना. हा नाही आपले तुम्ही ज्या एजन्सीला काम देताय प्रत्येक आता नियमानुसार डीआरए एजंट पाहिजे. डीआरए झालेला ते असतं सर. हा, ते- ते- म्हणजे ते proof- आणि ऐका समजा ना. DRA याचं approval पण मला असून ते लोक अशी कामं करतात ना. EMI भरतोय म्हणलं. दुसरी त्यांनी गोष्ट निर्णय गरजेचं आहे आहे गाडी. की रेपो एजंटनी तुमच्या hotspot बरोबर ते चुकीचं वागलं. नाही, नाही, मी online कंपनीला सग- सगळं चुकीचं झालेलं आहे. ते म्हणतात 3 हप्ते. मी सांगतो त्यांना एकच बरं मला एक हप्ता. सांगा यांचा दर महिन्याला हप्ता चालू आहे का नाही? रेग्युलर चालू आहे का नाही? नाही थकीत आहे ना साहेब. नाही किती हप्ते थकीत एक आहे? थकीत आहे ना त्यांचा. कधी नाही, चालू हप्ता आहे तो? एक हप्ता हप्ता थकीत आहे ना. तो आता आहे. स्टेटमेंट काढून तुम्हाला हा, सगळं तुम्हाला दाखवतो. सांगतो. आपण आता- ऐका ना. मला एक गोष्ट बरं. माहिती जर असेल ना सर, ज्या वेळी मी गाडीचा हप्ता दंडावर गाडी ओढल्या जाते का ते सांगा. सगळे आलात आपण सोल्युशन काढूया बरोबर. त्याच्यावर. तुम्हाला 2 सोल्युशन हवे. एक तर तुमच्याशी रेपो एजंट चुकीचा वागलाय बरोबर. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई नाही ते तक्रार टर्मिनेट केली. करा ती ते एजन्सी. करतो सर. हा. ते ऍक्शन घेतो त्याच्यावर. ठीक आहे. ते जर त्याच्यात फॉल्ट मध्ये सापडत असेल ना, त्याने जर खरंच चुकीचं वागणं अहो, केलं त्यांनी तर एक आम्ही नाही त्याला टर्मिनेट करतो. व्हिडिओ आला का? मला एक व्हिडिओ पण देतो मी फुटेजला. द्या ना, पैसे द्या. मागितले 3,000 रुपये मागतात. 3,000 गाडी रुपये सोडतो. तुमच्याकडे दे प्रूफ ना, असेल तर पाठवा. द्या. नाही, उलट नाही, द्या. नाही. आम्ही खरंच त्याच्यावर ऍक्शन घेऊ. तुमच्याकडे प्रूफ असेल तर द्या. काल एका माणसाने 41,000 रुपये भरले, 40,000 रुपये भरले. हम्म. त्या माणसाला 3,000 रुपये आम्हाला दिले असताना आम्ही सोडली असती गाडी म्हणतात ते. नाही, भाऊ, सर मी काय एवढं पुढे आला माहिती आहे? सामान्य नागरिकाला एवढी हा, पिळवणूक करू नका. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणता हा. तसं ऍक्शन मोबाईल घेऊ. होता ना. एजन्सीवाले ना या गाडीचा आता तुम्हाला सांगतो काय झालंय. या गाडीचा तुमचा हप्ता तुम्हाला भरावा लागेल. हा. जो रेपो चार्ज आहे हा. ही गाडी ओढलेला काय संबंध? तो एक भरा. काय संबंध त्याचं सांगा. ऐका ना. त्याचं कारण सांगा काय समज. एक तर एका गाडी फाईन वरती गाडी ओढायचा अधिकार नाहीये साहेब. तुम्ही मॅनेजर लेवलला आहे. दंड 4 हप्ता त्या दंडावरती गाडी ओढायला अधिकार. एका हप्त्याला गाडी ओढायचा अधिकार आहे का? ते लिहून द्या मला. भरायला लावतो भरायला तयार आहे पैसे. आम्ही. चला. भरायला तयार. द्या. साहेब ते जे नाही 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 तसं नाही. मग ते आरबीआयला लगेच माहिती अधिकार टाकतो ना मी. असं तुम्ही पहिलं लिहून द्या. कायदेशीर टाका नाही. कारवाई कायदेशीर कारवाई करायला तुम्ही ऐकून- नाही ऐकून घेऊ शकत साहेब. तुम्ही चुकीचं केलंय. चुकीचं केलंय. तुम्हाला एका हप्त्यावर गाडी ओढायचा अधिकार आहे का? ते लिहून द्या मला. मी एक सांगतो. व्हिडिओ पण व्हायरल करून टाकायच्या बँकेच्या नावाने. हा चोला फायनान्सच्याच नावाने करायचं की यांचे लोक असे असे पैसे घेऊन करतात म्हणून. वाघोली पोलीस चौकी. वाघोलीच आहे ना? नाही हे आपलं मांजरी. तुमची गाडीची आहे का? नाही नाही तो दुसरा एक जण गेलता. नाही, हे कुठल्या गाडीची आहे? हे दुसऱ्याच्या गाडीचे हे घ्या आपण व्हिडिओ व्हायरल करूया चोला फायनान्सच्या नावाने. हीच पोर होती का? कसं आहे मला 2,000 रुपये दिले ऐका
इकडे बाहेर गेला की तरी तर इकडे जाणार ते बघितलं असतं ना रे त्याचा विषय नाही तसं नसतं बाबा साहेब असं बोललो साहेब मला त्याला ऑफिसला हे पैसे म्हणजे एवढं सांगतात की तुम्हीच सामील आहे त्याच्यात म्हणून असं सरळ सरळ सांगितलं बोलल्या जाते साहेबाचं बी आहे त्याच्यात. नाही नाही मग तुमचं आम्ही मान्य करतो तुमचं नाव खराब होतं हे सांगतो आम्ही तुमच्या नावावर करते. 2-3 हजार ये रुपये ये व्हिडिओ नाही नाही आम्ही तुम्हाला नाही दोष देत हे तुमच्या नावाखाली म्हणजे तुमचं नाव खराब करते. पूर्णपणे ही तुमची गाडीचं नाव आता हे जो व्हिडिओ आहे नाही आम्ही हे व्हिडिओ व्हायरल करणार आहे कंपनीच्या नावाने. ठीक आहे ऐकायचं आहे तुम्हाला ते तुमची गोष्टी हे तुम्हाला ईमेल कमिशनर ऑफिसला पण यांच्या नावाने हो. नंबर खंडणी वसूल करतात म्हणून ठीक आहे ते हे उघडा नंबर उघडा. हे जो है नंबर सांगा मी पाठवतो तुम्हाला. डिरेक्ट नंबर क्या है 8888 8888 80 80 80 80 91. 9. आम्हाला अडचण काय माहिती साहेब, आता हे व्हिडिओ तुमची गाडीचे आहे का माझ्या ठिकाणी सोडवले ना आणि ही सीझर एजंट सेम आहे का? सेम आहे. ठीक आहे हे पाठवून दे कुठल्या एरियात पकडली होती तुमची गाडी? हडपसर मध्ये गाडी पकडली होती आपली मांजरीमध्ये आणि त्यांनी नेली कृष्णा पार्किंगला. कृष्णा पार्किंग यार्ड आपला ऑफिशियल पार्किंग यार्ड आहे. ते. मांजरीमध्ये कुठल्या चौकात पकडली होती काय? आपलं हे नाही का महादेवनगर हम्म. या चौकात मला व्हिडिओ पण काढली, जिथं पकडली ना गाडी त्याची व्हिडिओ पण काढली आम्ही कुठे ते. असं आम्ही त्या दिवशी कमिशनर ऑफिसला IDFC बँकेच्या विरोधात दिलेलं पत्र. ठीक आहे दिलं हे सीझर एजंट आहे ना पास करलंय ठीक आहे की असं नाही नाही ते एजंटचं तुम्ही तर बघाच ह्या गाडीचं काय करायचं ते पहिलं सांगा. आत्ता आम्ही एकही रुपया भरायला तयार नाही कारण की तुम्ही चुकीचं केलेलं आहे. दंडावर गाडी पकडायला अधिकार नाही हे मला माहिती आहे. आणि आम्ही परवा बी IDFC बँकेचं केलं ते पण बघा. IDFC बँकेने बी असंच चुकीचे कारभार केले ते त्याच्याबद्दल आम्ही कमिशनर ऑफिसला जाऊन पत्र दिलंय. मी काय म्हणते हा. ऐकून घ्या माझी गोष्टी नाही भरणार नाही आता काहीच. गाडी तर तुम्हाला सोडायला मान्य लागणार. करा, तुमच्या माणसं चुकीची तुमच्या होती. माणसाने चुकी केलेली तुम्हाला तुम्ही ज्या एजन्सीला त्या एजन्सीला फाईन मारा ही काही गोष्टीला आम्ही एजन्सीला फाईन मारा. काही गोष्टीला तुम्ही तयार नाही भाऊ, बोल. ऐका. नाही नाही काही ना तुम्ही एजन्सीवर फाईन मारा. एक तर या माणसाने फोन फोडलाय हा, फोन फोडलाय. माझं- फोन बी फोडलाय. त्यांच्याकडनं आहे फोन डिस्प्ले दिले फोटो इसका मोबाईल का फोटो भी खींच लो आप जरा की असं टूटा करते आणि असं पैसे मागितले व्हिडिओ तुम्ही पाठवलं त्यांना, पैसे पाठवले. हे तास आपण घ्या चालू केलेलं पण घ्या. एक मिनिट. हा, हा. असू द्या. नाही लाईट आपको बंद करना पडता. हे बघा साहेब कुठलाही सामान्य नागरिकाची अशी पिळवणूक नाही व्हायला पाहिजे आमची ही अपेक्षा आहे. आमचं तेच आम्ही अपेक्षा. आलोय का तुमच्याकडे या गोष्टीसाठीच आलोय. तुम्हाला सांगू सर, हा. हा मग नियमात तेच- त्यांनी केलं असतं ना आम्ही आता आलो नसतो, सर. याचा अर्थ आम्ही त्याला ते रिक्वेस्ट करतो. पैसे घेण्याचं बी तुमचं नाव बदनाम होतंय. साहेबांना द्यायचेत म्हणून. आता मी त्याला काय म्हणलं कोण साहेब आहेत मला कॉन्टॅक्ट करून दे फक्त मी बोलतो त्यांच्या संग. थोडक्यात आहे का नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही 2-3 हजारसाठी नाही करणार पण विचारून तुमचा व्हिडिओ दाखवून- नाही ना तेच सांगतो तुम्ही नाही करणार पण साठी इथं कुठलाही नाही, तुम्ही नाही साहेब- करणार. पण नाव बदनाम तुमचं होतंय ना. हा. ते सांगतो ते ऍक्शन घेतो आम्ही कंपनीचं नाव खराब करत आहे. त्यांची गाडी कधीपर्यंत सोडल्या जाईल ते सांगा. आता ह्याचं काय विषय क्लिअर करतात ते सांगा. याचा विषय माझा तर डोक्यात आहे की त्यांनी चार्जेस मारायला पाहिजे. रिपेशन चार्जेस साइड में रखो विल डिस्कस विद द वेंडर ठीक है. ठीक आहे चलो इसमें जो आहे ना तुमचं जे रेपो चार्जेस सोडून द्या तुमचा हप्ता जो रिपेशन चार्जेस आम्ही नाही घेत आहे म्हणून काय मोबाईल फोडले आणि आता तुम्ही तुम्ही जे व्हिडिओ रेपो पाठवता. चार्जेस हा. तुमच्या नावावर लागणार आहेत ना ते हाँ निलक्षेणकर बोल रहा हूँ चोलामंडलम से. कल एक गाड़ी पानी लगी पानी थी लगी। BF 0465 MH12 BF 0465. ये अभी कस्टमर आए हैं उनके पास रिकॉर्डिंग है अपने बंदे वहाँ पे पैसे मांगते हैं कि आप पैसा दे दो मैं हम लोग गाड़ी छोड़ देंगे करके. तो ये अपने बंदों की काम नहीं उनके पास वीडियो है रिकॉर्डिंग है उनके पास. नाही एजन्सी टर्मिनेट हे करून टाका ती एजन्सी पहिली. उनके पास रिकॉर्डिंग है अपने पास और वो मोबाइल भी फोड़ा है उनका. ये भी आ रहा है उसमें चेहरा भी आ रहा है. मोबाईल फोडला आहे. हाँ हाँ वो वीडियो भेजता हूँ मैंने लिया है वो वीडियो. और उनका गाड़ी की ये सीज करते वक्त उन्होंने ड्राइवर का मोबाइल खींच के लिया वो मोबाइल भी फोड़ दिया उन्होंने. ऐसे कैसे मोबाईल
याचा अधिकार नाही नाही यांच्याकडे ये जो मनमानी करू नका म्हणावं. ऑफिशियल मेल आईडी से आपको मेल करूंगा, उस पे आप रिवर्ट करिए, मैं सीसी में सबको रख रहा हूं. वैयक्तिक यांच्या एजन्सीच्या नावाने आपण ठीक है. कमिशनरांना पत्र कौन देऊ. है, कौन बंदे है वो आप उनका देख नाम लीजिए. दीजिए. हाँ. कंप्लेंट दिली ते कामावरून काढते त्यांना. ऐका ना, ते म्हणते आमच्याकडे नाहीच आहेत ते. नाही, नाही, ऍक्शन अहो घेतो साहेब, आम्ही. मोठ्या कंपन्यातले आम्ही खेळ बघितले. अहो साहेब, हे तर किरकोळ आहे. आम्ही ऍक्शन, अहो तुम्हीच सगळ्या गोष्टीचा नियम तुम्हीच आम्ही बघतोय. उत्तर पण तुम्हीच देताय. आम्ही बघितल्या अशा गोष्टी म्हणून सांगतो. ते व्हिडिओ डिलीट अहो, आम्ही व्हिडिओ यातच- पाठवला का आम्ही यातच याच्यातच यातच बघतोय. फिरतोय म्हणून प्रश्न हा. त्याच्यावर कारवाई झाल्याशी मतलब मी केलंय. काय म्हणतोय हा. आता सोल्युशन त्यांचं नाव पहिले द्या त्यांचं. ते जे गाडी ओढले त्यांचं. बिराजदार साहेब, हा. एजन्सीचे नाव नाही, नाही. जो आहे तो भरून टाका. हप्ता रेग्युलर ठेवा. आता याच्या पुढे ऐका, माझं सिस्टम चेक करा सर. माझा एक हप्ता एक तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगू ऐका सर, ना, ऐका. आता याच्यामध्ये हा, तुम्हाला काय सांगतोय. ऐकून घ्या एक हा. गोष्टी. हा सर. तुम्ही लोन ना चोलामंडळून भरून घेतलेले आहे. बरोबर. कोणी पण पोरं तुमच्या घरी आलं ना नाही, नाही. त्यांच्या ऐकून त्यांना घ्या, माझी काय- गोष्टी हा, ऐकून बरोबर घ्या. सर. त्यांच्या विश्वासावर तुम्ही फक्त असं नका बोला की 15 तारखेला पैसे भरतो, 20 तारखेला भरतो म्हणून. उद्या तुम्ही समजा लोन फेडले, हा. तुम्हाला एलओसी कंपनी देणार आहे. बरोबर नाही बरोबर नाही आहे ना? आम्ही त्यांच्यासाठी नाही गेलं सर. काय होतं हा. माहिती का, आता 15 तारखेला मला पेमेंट येणार हा. होता. मी त्या बेसवर जो माझा रेग्युलर कलेक्शन वाला आहे काय माहिती सगळं आहे coordinate मला. आहे. हा. तर मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही या भाऊ 15 तारखेला आणि घेऊन जा. ते कलेक्शन वाल्यांसंग वर्ष झालं आपले संबंध आहेत, असं नाही की आजचं. तर त्यांना आलते घरापाशी, त्यांना म्हणलं भाऊ थांबा चहा घेऊन जावा. नाही भाऊ मी जातो म्हणले, राहू दे परत भेटू. तुम्ही काय आजचे का. मला काय म्हणायचंय, आता तुमचा हप्ता आहे ना, आता 15 तारखेचा हप्ता आहे माझा. 13 तारखेला 14 तारखेला पुरीचा बर्थडे आहे. मी रात्री हप्त्याला पैसे कमी आहेत म्हणून मी ना डिपॉझिट करून गेलो सर हा, पियुष. रात्री. म्हणजे मी हप्त्याला पैसे कमी असताना, कारण ह्याच्या अकाउंट मधनं पैसे जातात, दोन- ह्याच्या अकाउंटला गुगल पे फोन पे चालत नाही. एक तर कॅश डिपॉझिट करायला लागते ना, तर बँक टू बँक ट्रान्सफर एमपीएस करायला लागतं. रात्री 12:15 वाजता फोन होतो म्हणून तुमच्या बारका भाऊ नावाने येतात. बारका भाऊ direct- हा. गाडी तुमच्या नावाने. हा, सर, नाही. बात करा. असं म्हणजे आम्ही एवढे हे पैसे भरायला आम्ही एवढे 12 वाजून देत नाही, कारण की आमचा हप्ता ऐका, 12:30 लागतो. आता ठीक आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. सगळं झालं, सगळं मान्य. आम्हाला आम्हाला रेपो चार्ज जो आहे तो पण तुमच्याकडून घेत नाहीये. सरांनी आता सांगितलं ते पण आम्ही एजन्सीवर लागतो, त्याच्यावर कारवाई पण करतो. त्याच्यावर ऑफिशियली होणार हे सगळं. आता तुम्ही म्हणता लगेचच आता नाही, नाही. लगेचच करा. ठीक आहे. गोष्ट- नाही, आता साहेब, ऐका ना, कारण काय आहे, हे कंपनीच्या पण इमेजची गोष्ट आहे. बरोबर. ते जे काय आहे रिचल मेल जाणार, त्याला मेलवर जस्टिफिकेशन मागण्यात येणार. त्याच्यात त्याची कुठं त्रुटी सापडली की त्याला बॅन करून टाका. आता ह्या व्हिडिओ मध्ये दिसतं हे तुमचं दिसतंय, पार्किंग आहे ते दिसतंय, तुम्हाला ऐका ना, मान्य त्या नसतं. मुलांची नावं पण घेणार, त्याला हा. ऑफिसला बोलवून पण घेणार. त्या timing ला आम्हाला बोलवायचं सर तुम्हाला. एजन्सी इथे नसतं सर, ते सगळं आणि हेड ते ऑफिसला चौकीतच होतं. आपण करू ना. हा. सगळं हेड केलेली आता ऑफिसला FIR आपल्याला होतं. दाखल करायची. ऐका ना, हा. हेड ऑफिसला होतं ते. हा. तिथं त्या एजन्सी ओनरला बोलवून घेणार. हे जे आहे ते क्लिअर कर, नाही तर तू आजपासून आमच्यापाशी काम करू नको, तुझी टर्मिनेट केली. बरोबर. आलं लक्षात. हे सगळं ऑफिशियली काम. आता राहिला प्रश्न गाडीचा. गाडी सोडवतो तुम्ही, काय तुम्हाला आता दंड वगैरे अजून लागला नाही चेक बाउन्सचा, आपण काही घेत नाही. हप्ता क्लिअर करावा लागेल जो पेंडिंग आहे तो. आणि ह्या दंडामध्ये पण तुम्ही गाडी सोडून आल्यानंतर सांगा माझ्याकडे पैसे आहेत, त्यात पण मी तुम्हाला जास्तीत जास्त व्यवहार देतो, तो पण विषय संपून टाका. म्हणजे रेग्युलर ठेवा त्याच्यामध्ये. नाही माझं सिस्टम म्हणजे चेक करा सर. मी दोन्ही गाड्यांचे नंबर देतो. एक हप्ता जरी तुमचा साहेब दंड एक तर हप्ता. 100% हे केला जातो. असं कोण म्हणलं. चेक बाउन्स होतात त्यांचे, कंपनीला हा, मग दंड लागतो. ऐका ना, आता तर 1 मार्च पासून तर 26 मध्ये तर नाहीच आहे आता तसे चार्जेस. आरबीआयचे गाईडलाईन्स आहे ते. मग आरबीआय खोटं बोलते का. झाल्यानंतर काय बाउन्सिंग नाही लावायचे सांगितलेले आहेत, असं आरबीआयने सांगितलंय. खोटं सांगितलं. माझ्याकडे जी आर आहे, आत्ता नाहीये. तेच आत्ता नाहीये, माझ्याकडे जी आर आहे त्याचा. कसं ते- चालेल सांगा ना. तो दंड 2026 1 मार्च पासून तो लागू झालेला आहे नियम. नाही करू शकत सर. तो दंड जो आहे त्याच्यात वेवर घेऊन देतो मी तुम्हाला, कळलं का. कधी या माझ्यापाशी आणि तुम्ही तुम्हाला शेंडकर म्हणून मत करणार मला. बरं, मला हे एक विचारायचं होतं. आता तुम्ही म्हणता तुम्ही फक्त तुमच्या कंपनीचा विचार करू नका, कस्टमरचा पण विचार करा. आता म्हणतात त्याचे जर त्रुटी सापडल्या तर त्याच्यावर कारवाई होईल. त्रुटीचं नाहीये सर. आता जी तुम्ही मुलं बोलले. आहेत, ऐका ना, जी हा. मुलं आहेत ना त्या मुलांवर फक्त अन्याय नाही झाला पाहिजे, एजन्सीवर पण झाली पाहिजे कारवाई. फक्त ही मुलं उद्या दुसरी मुलं येते, एजन्सीला भुर्दंड बसला पाहिजे तो. असंच हा. आमच्याकडे झालं होतं. ऐका, तुम्हाला सांगतो, आता यांनी विषय काढला हा. DRS. एक कस्टमरनी अशीच एका एजन्सीनी गाडी ओढली होती, हा. त्याचाही त्यांनी अशीच कंप्लेंट केली होती. त्याच्यावर ज्यावेळेस कंपनीने शहानिशा केली, इन्क्वायरी केली, त्यावेळेस त्या मुलावर गुन्हा दाखल होता, ज्याने गाडी उचलली होती. सगळ्याकडे. ऐका ना, दोन मुलं ती जेवढे सापडली ना, तर ती जी एजन्सी आहे ती बरखास्त केली गेली. आलं लक्षात. आता ही मुलं पण त्यातलीच असणार आहेत. ही उलटावाळगी करताय, तुम्हाला पैसे मागतात म्हणतात. हा. याच्यावर आणि अजून एक कारवाई. त्या- आम्ही एक एजन्सी आता बंद पाडली आहे, IDFCचीच. अच्छा.
त्यांनी असंच विनाकारण कोणाला शिवाय देत ते पण होते. एक सांगा सर, आता त्यांनी गाडी पकडली, त्याला राईट अधिकार कोणी दिलेत की त्या दुसरी गाडी चालवून घेऊन जायचा अधिकार आहे का त्यांना असं? सर आम्ही ऑथॉरिटी देतो, आमच्याकडून ऑथॉरिटी आहे का असते त्यांना? की गाडी ही आहे आमची, ही ऍसेट तुम्ही घ्या ताब्यात, म्हणजे घेऊ शकतात ते. ऍसेट ताब्यात घेऊ शकतो की आणि त्या टाइमला काय समजा ऍक्सिडेंट झाला, त्या टाइमला काय असं झालं असेल तर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी त्याचीच. काहीच असते, अरे म्हणजे ओनरची काही नसते. अरे एजन्सी काय असेल सर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. एका हप्त्यावर तर माझं अजून पण तेच मत आहे की एका हप्त्यावर गाडी वाढल्या जात तुम्हाला नाही. सांगू का आता आणि मी तुम्हाला तेच म्हणतो अजून बी की तुम्ही लेखी द्या, खरं आम्हाला पण कळन त्याचं काहीतरी तुमच्याकडे पत्र असेल ना ते द्या, अग्रीमेंट मध्ये असंच आहे. मग तेच आम्हाला द्या. तर तुम्ही कारवाई करू आम्हाला शकता. नाही, मग ते उलट आम्हाला माहिती असलं पाहिजे या गोष्टी. आम्हाला highlight करून द्या, तुम्ही सर. कारवाई करू शकता असं ऍग्रीमेंट मध्ये तुम्ही दिलेलं असतं. तुम्ही लिहितानाच तिथं लिहूनच देता. नाही सर, ऍग्रीमेंट agreement वेगळं ऐका 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 नाही 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 नाही. सर नाही नाही ऍग्रीमेंट बरोबर ऐका ना ऋषिकेश ऐका ना ऍग्रीमेंट उद्या समजा मी असं एग्रीमेंट केलं, एखादा माझा काम करे, बाबा तू काम व्यवस्थित नाही केलं की तू बिल्डिंग वर उडी मारू शकतो. असं काय कोण नाही सांगतो तुम्हाला, हा नियम तुमचा तसाच झाला ना. मग तेच झालं. मला ते सहीच उदाहरण द्यायचंय. सहीचं सर ऐका त्या ऍग्रीमेंटचं मला तेच उदाहरण द्यायचं होतं की ऍग्रीमेंट गाडी घेताना कुणीही ऍग्रीमेंट वाचतच नाही. हे तुम्ही बी घर घेताना कधी ऍग्रीमेंट वाचत नाही. लोन होत असते, खुशी असती बरोबर आहे ना. त्याच्यामुळं. आणि ऍग्रीमेंट मध्ये काय असतं ना हे त्यावेळेस काहीच माहिती एक नसतं. गोष्ट आहे, याची गोष्ट आहे ना नुसत्या जिथं सांगतील तिथं हा, आपण नुसत्या करतो. आता मला एक गोष्ट सांगा सर, कारण की त्यावेळेस आपण फक्त लोनच्या वेळेसच बघतोय. लोन करणाऱ्याने जर सांगितलं लोन घेणारा एका हप्त्यात तुझी गाडी वाढणार आहे तर तो लोन आणि ते आरबीआयचा नियम आहे की जे लोन द्यायला येतोय त्यांनी वाचून सांगितलं पाहिजे अग्रीमेंट. तुम्ही 5 फायनान्सला विचारलं की तुम्ही एका हप्त्याला उडू का, एकाने मी मला काय सांग नाही उडू शकत. कुठंच ओढू शकत नाहीत. आता हे म्हणतात की ओढू शकतोय, म्हणून तर आपल्याला त्यांच्याकडून पाहिजे की तुमच्या कंपनीचे काय रूल आहेत बाबा, आरबीआयच्या विरोधात आहेत म्हणजे का काय काय. असेल आम्हाला त्रास ते पण सांगायचं. ऐका ना, आता रेग्युलर ऐका ना, एजन्सीचं नाव काय? मी पण आता एक आमच्या संघटनेचं अनिकेत असोसिएट्स. एक पत्र देऊन जातो सर. अनिकेत अनिकेत असोसिएट्स. आणि कुठे आहे ती?